नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ठीक आहे, याला आपण शॉर्टकटमध्ये PCCOE असंही म्हणतो. तर या कॉलेजबद्दल आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊया. कट ऑफ काय आहे, प्लेसमेंट काय आहे, फी स्ट्रक्चर काय, या संपूर्ण डिटेल्स या कॉलेज या आपण व्हिडिओच्या अंतर्गत घेण्याचा प्रयत्न करूया. संपूर्ण इन्फॉर्मेशन या कॉलेजच्या आपण एकतर ऑफिशियल वेबसाईटवरनं, अदरवाईज CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. कॉलेज कॅम्पस तुम्ही बघू शकता, अशा प्रकारचं कॉलेज आहे आणि पुण्यामधले प्रॉपरचं कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे. इन्फॉर्मेशन बघा कॉलेजची. एस्टॅब्लिश झालेलं आहे 1999ला, प्रायव्हेट ट्रस्ट आहे आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रांचेस ॲट दिस कॉलेज बघा, 7 प्रकारचे इथे ब्रांचेस अवेलेबल आहे. पहिली जो काही प्रोग्राम आहे तो आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, 60चा इंटेक्ट आहे. विथ इंटेक्ट आपण बघण्याचा प्रयत्न करू. सेकंड कम्प्युटर इंजिनिअरिंग, 240चा इंटेक्ट. अगेन कम्प्युटर इंजिनिअरिंग 60चा इंटेक्ट, 2 प्रकारचे इंटेक्ट आणि 2 त्या डिवाईड झालेल्या आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 160, ENTC 180, मेकॅनिकल 180, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, याला आपण शॉर्टकटमध्ये AIML म्हणतो. हे 120चा इंटेक्ट आहे. हा कॉलेजचा फी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. फी स्ट्रक्चर कॅटेगरी वाईज दिलेलं आहे, ठीक आहे. आणि संपूर्ण ते त्याचं म्हणजे ट्युशन फी आली, डेव्हलपमेंट फी, या सगळ्यांचं टोटल जर तुम्ही बघितलं तर बघा, महाराष्ट्र स्टेट स्टुडंटसाठी टोटल फी आहे ओपनसाठी, ठीक आहे, 1,77,746. OBC वाल्यांसाठी 1,01,244. म्हणजे जसं जसं मग तुम्ही कॅटेगरी वाईज SC ST साठी बघा 1,746. कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. ओके. आफ्टर दॅट इथली महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ती की जो काही लास्ट इयरचा कट ऑफ होता, ठीक आहे, तुम्ही बघू शकता. हे CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आपण घेतलेलं बघा. इथं कॅप पहिला कट ऑफ 2025-26ची PDF आहे. तर बघा तुम्ही बघू शकता, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचं कॉलेज आहे, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी बघा कट ऑफ तुम्ही बघू शकता. जनरल ओपनसाठी लेट मी इट झूम. ठीक आहे, इतकंच ठीक आहे, 150. ठीक आहे. जनरल ओपनसाठी बघा म्हणजे 15,695 ही क्लोजिंग रँक होती आणि 95.46 हा पर्सेंटाईल होता. मग तुम्ही जसं जसं गेलं कॅटेगरी वाईज सगळ्या गोष्टी काय होत्या चेंज. जसं SC साठी बघा 89 पर्सेंटाईल आला, ST साठी 68 गेलं, VG साठी 93, NT2साठी 94, OBC साठी 94, SCBC साठी 94. आणि मग आफ्टर दॅट लेडीजसाठी L ओपन म्हणजे हा जनरल होता, मग तो Lसाठी कट ऑफ सुरू झालेला आहे 94. सगळं कॅटेगरी वाईज कट ऑफ काय झालेला आहे, चेंज झालेला आहे, ठीक आहे. आफ्टर दॅट कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी तुम्ही बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी बघू शकता 3,584. बघा जसं कम्प्युटर ब्रांचवर आपण जम्प झालो तसा जो काही रँक आहे तसा बघा तो किती कमी झाला, 98.92 हा पर्सेंटाईल. SC साठी 95, ST साठी 83, VG साठी 96. आफ्टर दॅट NT1 97, NT2 97. तो कट ऑफ काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. ओके. आता कम्प्युटरचे 2 प्रकारचे इंटेक्ट होते आहे की नाही, 120 आणि 160चा, सॉरी 240 आणि 60चा. तर हा 60चा आहे. बघा ब्रांच कोड चेंज आहे बघा. हा ही जे काही ब्रांच आहे इथे लक्षात म्हणजे तुम्हाला इथे 240 इंटेक्ट होता ना एकासाठी, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी इथं एकासाठी 240चा इंटेक्ट होता. म्हणजे त्याचा जो काही कोड आहे तो वेगळा आहे. आणि ही जी कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे याचा जो काही कोड आहे 60 इंटेक्ट आहे, त्याचाही कोड वेगळा तुम्हाला दिसतो बघा. दोघांचाही कोड वेगळा आहे. ओके. तिथं 10 इथं 90 गेला आहे. इथे जर तुम्ही कटअप जर बघितलं तर 5,310 क्लोजिंग रँक होती, 98.46 पर्सेंटाईल होतं. अदरवाईज मग कॅटेगरी वाईज सगळ्या पर्सेंटाईल आणि या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहे, चेंज केलेल्या आहे. तुम्ही सगळं CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरच जाऊनही बघू शकता. आफ्टर दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर बघितलं तर तोही बघा, कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नियर अबाउट दोघांचं एक क्लोज राहतं बघा. इथं 4,739 98 म्हणजे कम्प्युटर दोन्ही जर ब्रांच बघितल्या आपण. आफ्टर दॅट IT जरी बघितलं तर 98 सुरुवात आहे. SC ST आफ्टर दॅट जी OBC NT, आफ्टर दॅट लेडीज जर L पण बघितलं तर तो सगळ्या गोष्टी काय होत चालला, चेंज होत चालला बघा. इथं लेडीजसाठी जरी बघितलं तर नियर अबाउट जवळपास सेमच आहे, ठीक आहे. ही IT ब्रांच म्हणजे जनरल आणि लेडीजमध्ये थोडाफार तर फरक राहतोच, पण खूप फरक नाही राहत लाईन्स म्हणायचा. आफ्टर दॅट ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही जरी बघितलं तर 97 तुम्हाला सुरुवात झालेला दिसते. मेकॅनिकल साठी जर बघितलं तर 96. आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ AIML तिची सुरुवात जर बघितलं तर तुम्ही 98. म्हणजे कम्प्युटर सायन्स IT आणि AIML
याच्यात जर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग जर करायची असेल तर 98% ओपन दिसते जनरल ओपनसाठी, येतं लक्षात. तर अशा प्रकारच्या या ब्रांचेस इथे तुम्हाला अवेलेबल झालेल्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट कॉलेज चेंज झालं, इथपर्यंतच होतं. आफ्टर दॅट तुम्हाला सीट मॅट्रिक्स बघायचं आहे. बघा जसं की सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जो काही 60चा इंटेक्ट होता त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता. 39 सीट्स महाराष्ट्र सीट्स आहे, ऑल इंडिया 9 गेलेला आहे, आणि इन्स्टिट्यूट सीट्स जे आहे त्या 12 आहे. मग कॅटेगरी सगळ्या गोष्टी जनरल आणि लेडीजमध्ये काय झालेलं आहे, डिवाईड झालेलं आहे. जसं की ओपनमध्ये जनरलला 9, लेडीजला 5 गेलेला आहे. ओके, आता बघा जसं NTCमध्ये जनरलला 1, लेडीजला 1, ठीक आहे. NTBमध्ये जनरलला 0, लेडीजला 1, म्हणजे NTBची स्पेशल लेडीजसाठी पोस्ट गेलेली आहे. आफ्टर दॅट EWSचा आणि TFWSसाठी 3 सीट्स गेलेल्या आहे, सिव्हिलसाठी होता. कम्प्युटर इंजिनिअरिंग 240चा इंटेक्ट, 192 सीट्स त्यांना CET थ्रू भरायचे आहे. त्यातल्या 156 सीट्स महाराष्ट्र स्टुडंटसाठी, ठीक आहे, कॅप सीट्स आहे, आणि CET थ्रू म्हणण्यापेक्षा कॅप सीट्स आहे. आणि ऑल इंडिया त्यांना 36 आणि 48 सीट्स त्यांना इन्स्टिट्यूटचा तुमचा कोटा आहे, म्हणजे त्या मॅनेजमेंटच्या सीट्स आहे सरळ सरळ. आफ्टर दॅट कम्प्युटर इंजिनिअरिंग जिचा इंटेक्ट होता 60चा, त्यापैकी 39 सीट्स महाराष्ट्र स्टुडंटसाठी आणि 9 ऑल इंडिया आणि 12 मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सीट्स. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा 120चा इंटेक्ट, 78 सीट्स त्यांना महाराष्ट्र स्टेट सीट्स आहे, त्यातल्या 18 त्यांना JEE थ्रू भरायचे आहे, आणि इन्स्टिट्यूट सीट्स त्यांना 24 त्यांच्या मॅनेजमेंटमधनं भरायचे आहे. ENTCमध्ये जर 180चं जर बघितलं तर डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारे 117 MS सीट्स, 27 JEE आणि 36 सीट्स फ्रॉम द ऑल इंडिया लेवल. मेकॅनिकलसाठी जरी बघितलं तर 180 सँक्शन इंटेक्ट आहे, 117 त्याला महाराष्ट्र सीट्स, ऑल इंडिया 27 आणि इन्स्टिट्यूट सीट्स आहे इथे 36. आफ्टर दॅट लास्ट ब्रांच AIML 120चा इंटेक असला, 78 सीट MS सीट्समध्ये, 18 JEE मेन्सच्या आणि 24 सीट्स त्यांना या इन्स्टिट्यूट म्हणजेच मॅनेजमेंटकडनं भरायचे आहे. ठीक आहे, हा झाला इंटेक. आफ्टर दॅट महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण, प्लेसमेंट. यांचं प्लेसमेंट स्टॅटिस्टिक आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स ऑफ द लास्ट 5 इयर आपण प्लेसमेंट डाटा बघण्याचा प्रयत्न करूया. इथे बघा अकॅडमिक इयर पण दिलेला आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स हू अपेड फॉर द प्लेसमेंट्स, म्हणजे जे विद्यार्थी अपेड झाले आणि जे विद्यार्थी प्लेस झाले, आणि नंबर ऑफ मल्टिपल ऑफर्स त्यांना त्या इयरमध्ये मिळालेलं आहे, इन अन ॲव्हरेज आणि मीडियन आणि हायेस्ट पॅकेज. बघा 24-25 म्हणजे आता जो काही करंट आहे, 992 स्टुडंट्स अपेअर झाले होते, त्यापैकी 658 स्टुडंट प्लेस झालेले, ठीक आहे. आणि इन अन ॲव्हरेज त्याला 5.91 लाखाचं पॅकेज, मीडियन 4.5, आणि जर हायेस्ट जर बघितलं तर 60.32 लाखाचं पॅकेज तिथं यावर्षी मिळालेलं आहे. 23-24ची जर गोष्ट केली तर 879 स्टुडंटपैकी 602 स्टुडंट प्लेस झाले, 6.26 लाखाचं तुम्हाला इन अन ॲव्हरेज, 5 लाखाचं मीडियन आणि 53 लाखाचं इथं हायेस्ट पॅकेज त्या अकॅडमिक इयरमध्ये मिळालेलं आहे. 22-23मध्ये बघा 1117 स्टुडंट अपियर्ड, 724 स्टुडंट प्लेस, 6.47 इन अन ॲव्हरेज, 5.75 मीडियन आणि 36 लाखांचं हायेस्ट पॅकेज. 21-22मध्ये बघा 775 स्टुडंट अपियर्ड, 611 प्लेस्ड, 6.13 in an average package to the students, median 5.5 and 61 highest package from the students. 20-21मध्ये बघा 785 appeared, 562 place, 5.11 in an average package, median 4.5 आणि हायेस्ट जो होता 12.5. म्हणजे जसं जसं तुम्ही अकॅडमिक इयर जर बघितले, जसं बघा 20-21 पासून जर वर जाण्याचा प्रयत्न केला तर तो जो काही हायेस्ट पॅकेज आहे, इन अन ॲव्हरेज पॅकेज आहे, मीडियन पॅकेज वाढण्याचाच स्कोप दिसतो. बघा इंटर्नशिप डाटा बघा 24-25चा नंबर ऑफ स्टुडंट अंडरगॉन थ्रू द इंटर्नशिप 1231, ॲव्हरेज स्टायपंड 25,000चं, मीडियन 22 आणि हायेस्ट 1,11,000चं. 24-25चं 23-24चं जर बघितलं तर 1,057 स्टुडंट त्यातनं गेलेलं आहे, 26,700 इन अन ॲव्हरेज, 22,000 मीडियन आणि हायेस्ट आहे 1,25,000चं. आणि 22-23मध्ये जर बघितलं तर 612 स्टुडंट इंटर्नशिपसाठी गेले होते, त्यामध्ये 17,717 ॲव्हरेज स्टायपंड होतं, मीडियन होतं 21,000 आणि हायेस्ट होतं 87,000. ठीक आहे. बघा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टॉप रिक्रुटर्स विथ द हाय सॅलरी. बघा जसं की बघू शकता बऱ्याच कंपनी उबेर झालं, 61 लाखाचं पॅकेज इथं मिळालेलं आहे. मग लिंक्डइनसाठी बघा 60.34 लाखांचं, ॲमेझॉन 47.78, डाटा इन्साइट्स 36 लाखांचं. ठीक आहे. भरपूर साऱ्याच कंपनी इथं तुम्हाला दिसते. इथं बघा JTKT 27 लाखांचं. आफ्टर दॅट ॲमेझॉन 19, ध्रुवा 17, फिलिप्स 14.5, BMC सॉफ्टवेअर 14. ठीक आहे. अशा प्रकारच्या कंपन्याज आहे, त्यांनी हायेस्ट पॅकेज तिथं ऑफर केलेलं आहे.
आता बघा, कंपनीज विथ मोर जॉब्स ऑफर टू द पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग स्टुडंट्स. बघा आता, जी काही कॅपजेमिनी कंपनी आहे 22-23मध्ये म्हणजे 361 मुलांनी ऑफर केलं होतं. 24-25मध्ये 250, 20-21मध्ये 249 आणि 21-22मध्ये 190. आफ्टर दॅट KPIT कंपनी आहे 15-16मध्ये 183, कॅपजेमिनी अगेन 25-26मध्ये 181, कॉग्निझंटमध्ये 22-23मध्ये 170, KPIT 155. म्हणजे नंबर ऑफ ऑफर्स या कंपन्यां थ्रू तिथं जास्त आलेल्या. जसं की तुम्हाला कॅपजेमिनी झालं, कॉग्निझंट झालं, विप्रो झालं, या ॲसेंजर झालं, या सगळ्या अशासारख्या कंपन्याच तुम्हाला तिथं दिसत आहे. मेजर ऑफ कॅम्पस ड्राईव्ह कंडक्टेड बाय द पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ एज्युकेशन इंजिनिअरिंग, आणि जो काही त्यांचं ट्रस्ट आहे पिंपरी कॉलेज ऑफ. तर बघा, TCS फॉर ऑल स्टुडंट अक्रॉस द महाराष्ट्र. तर यामध्ये 4,500 स्टुडंट रजिस्टर्ड झाले होते आणि त्यापैकी 640 जणांना समजा तिथं चान्स मिळाला. कॉग्निझंट 2,000 स्टुडंट रजिस्टर्ड, 392 स्टुडंट ऑफर झाले होते. IBMला 3,500, त्यापैकी 230. L&T, ॲसेंचर जर बघितलं, जर इथं बघा कॅपजेमिनी अक्रॉस इंडिया 14,000 मुलांना रजिस्टर्ड केलं होतं त्यांनी आणि त्यापैकी 198 स्टुडंट ऑफर झाले. HP साठी बघा 9,000, त्यापैकी 194. अक्रॉस महाराष्ट्र तुम्ही बघणार, हा पूर्ण डाटा आहे. ठीक आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला सर, ओके, नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. इन नेक्स्ट व्हिडिओ.